अजितदादा, मी, आमचे कृषी मंत्री, सगळेच मंत्री प्रत्यक्ष बांधावर देखील जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहिलं देखील. आणि फक्त बांधावर जाऊन नुकसान पाहण्यापुरतं सरकारने काम मर्यादित केलं नाही, तर तात्काळ त्यांना 10,000 रुपये तातडीची मदत देण्याचाही निर्णय घेतला. त्याचंही वाटप सुरू झालं. यावेळी जवळपास 352 तालुके आणि 65 लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त झाली आणि जवळपास 60 लाख शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले. एकंदरीत आपण सगळ्यांनीच पाहिलं की शेतकऱ्यावर हे आलेलं संकट गेल्या अनेक वर्षापासूनच मोठं होतं. अनेक शेतकरी भेटत होते, ते म्हणाले एवढा मोठा पाऊस आम्ही अनेक वर्षात पाहिला नाही. आणि म्हणूनच शेतकऱ्यांवर आलेला प्रसंग बाका होता, मोठा होता. आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदय, मी, अजितदादा, आम्ही आमच्या या बाबतीमध्ये 2-3 बैठकाही झाल्या आणि शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे महायुतीचं सरकार नेहमी राहिलं. आणि यावेळचं संकट मोठं पाहिल्यानंतर किती काही ओढाताण असले तरी काही लोक विरोधी पक्ष असतील की शेतकऱ्यांना एवढं पॅकेज द्या, तेवढं पॅकेज द्या. आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्य भावनेतूनच हे एक मोठी मदत, भरीव मदत मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तारपूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि 31,000 कोटीपेक्षा जास्तचं हे सगळी जी मदत आहे ती आपण त्याचा देण्याचा निर्णय घेतलाय. खरं म्हणजे यामध्ये उभी पिकं आडवी झाली होती, जमिनी खरडून गेल्या, काही नदीच्या प्रवाहामध्ये जमिनीच कापून गेल्या आणि त्याचबरोबर घरांची पडझड झाली, अंशतःही झाली, पूर्णताही झाली, पशुधन वाहून गेलं, काही जीवितहानी झाली. फार प्रचंड असं हे मोठं नुकसान यावेळेस आपण पाहिलेलं आहे. आणि अशा प्रसंगात शेतकऱ्याला देखील आधार देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार म्हणून सरकारने घेतलेली भूमिका आज मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः जी काही घोषणा केलेली आहे यावरून आम्ही जे बोललो ते या ठिकाणी करतोय. ही भावना सरकारची आहे आणि शेतकऱ्यांची आहे. खरं म्हणजे ही दिवाळी काळी होणार नाही, सरकार काळी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं. आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली. आणि ही मदत देखील आता आणखी काल धाराशिवमध्ये देखील मोठं नुकसान झालंय, पाऊस पडलाय. जी काही आज घोषणा केली त्याच्यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचं नुकसान होईल, ते देखील ही अंतिम मदत नाहीये, शेतकरी प्रक्रिया. आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये, टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये. कारण शेवटी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काही लोक म्हणत होते तामिळनाडू, पंजाब असलं तशी मदत द्या, पण आपलं मला वाटतं तामिळनाडू आणि पंजाब, कर्नाटकपेक्षाही आपले जे मदतीचं पॅकेज आहे ते मोठं आहे. आणि आम्ही कुणाशी म्हणजे तुलना करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याला काय हवंय, काय काय नुकसान झालेलं आहे ही वस्तुनिष्ठ अहवाल घेऊन त्यामध्ये मदत होईल. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनी ज्या गेल्या, कापून गेल्या, खरडून गेल्या, यावेळेस त्यांना जवळपास 60,000पेक्षा जास्ती ते शेतकरी आहेत. आणि अशा शेतकऱ्यांना 47,000 रुपये तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनीला मिळणारच आहे. परंतु मनरेगामधून 3 लाख रुपये हेक्टरी जे काय जमिनीचं रिस्टोरेशन आहे, पूर्ववत जमीन करणं हे सोपं नाहीये. आणि तो मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि तो आपण सरकारने मिटवलाय. त्यामुळे देखील त्याला रॉयल्टी लावत नाही आपण. आणि त्याला रॉयल्टी फ्री केलेला आहे. त्यामुळे
या मदतीच्या पॅकेजमध्ये गाळ भरलेला आहे, तो देखील जो गाळ काढण्याचं काम त्याला देखील या सर्व मदतीची त्याला सहकार्य होणारच आहे. आणि यामध्ये 2 हेक्टरचं आपण 3 हेक्टर, काही लोक म्हणत होते की 2 हेक्टरची मर्यादा आहे, ती मर्यादा काढा. तर 3 हेक्टर आपण ऑलरेडी त्याची देखील मर्यादा वाढवलेली आहे. आणि यामध्ये जसं पीक विम्याचं देखील मुख्यमंत्री महोदय म्हणाले, ती देखील रक्कम यामध्ये होणार आहे. आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकरी वाऱ्यावर शेतकरी